गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचं रूप प्राप्त झालं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। ठाण्यात उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला। तिथे आत्ताही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे। साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे अनावरण सोहळा नुकताच पार पडला। उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे। यावेळी भक्तांची मांदियाळी उसळली होती। मंत्री प्रताप सरनाईक, अन्य मान्यवर आणि जनतेच्या साक्षीने हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला। या निमित्ताने कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।